कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है, वैसे ही खाने के लिए भांडी धोना भी पड़ता है। टेबले जैसे बनी है एकदम। हाँ, चाय इज रेडी। अमेजिंग अमेजिंग। लसूण चॉप करायचं राहिलंय। काय भारी लोकेशन आहे। हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये। वेलकम टू द डे 53 ऑफ व्लॉगिंग। पुन्हा एकदा आपण आलो आहोत वलवन डॅमला। पण ह्यावेळेस जी वॉल दिसत होती ना लास्टच्या व्लॉगमध्ये, त्या वॉलच्या साईडनं पुढे जाणार आहोत आपण। एकदम इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग प्लेस आहे ही। सो आज ती एक्सप्लोर करणार आहोत। आणि आज काय कॅम्पिंग वगैरे नाही, पण आज आहे कुकिंगचा प्रोग्राम। तर आज तुम्हाला मसाला मॅगीची एकदम तडकदार फडकदार अशी झणझणीत रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। सो स्टे ट्यून्ड। आणि इथलं लोकेशन वगैरे कसं काय ते सगळं तुम्हाला दाखवतो। आता आपण बाईक्स तिथे पार्क केल्यात आणि हा असा ट्रेल आहे, थोडंसं चढायचं आहे। त्यानंतर मग नॉर्मल जंगलामधनं ट्रेल आहे पूर्ण। 30 to 45 मिनिट्स लागतात त्या लोकेशनपर्यंत पोहोचायला। सो लेट्स बिगिन विथ द व्लॉग। जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, सगळं काही करून टाका तिच्या मायला। मंडळी, आपल्या चॅनलवरती एक नवीन फेस तुम्हाला दिसणार आहे। हे बघा, रुपाली। आमचा प्लॅन व्हॉट्सॲपवरती आणि इंस्टाग्रामवरती कधीपासूनचा चालला आहे, फायनली अस्तित्वामध्ये आज आला आहे तो। सो आता मजा येणार आहे। हा पूर्ण असाच ट्रेल आहे, तो फॉलो करत करत जायचा आपल्याला एंडपर्यंत। बघा, पूर्ण जंगलमधनं आणि पाणी इकडे साईडला, म्हणजे डॅम साईडलाच आहे आणि असा पायवाट आहे पूर्ण। सो ती फॉलो करत 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 जायचं आहे। वाव, एवढ्या वेळ मी बडबड करत होतो, रेकॉर्ड करत होतो आणि बॅक कॅमेरा चालू, म्हणजे बॅक कॅमेराने मी रेकॉर्ड करतो आणि फ्रंट कॅमेरा चालू करून बोलत होतो। परत बोलावं लागणार सगळं। तर बरीच व्हायरल आहे ही लोकेशन। भरपूर इन्फ्लुएन्सर्सनी इथल्या लोकेशनचं व्हिडिओज टाकलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी 4 व्हिडिओज आहेत। मी आधी लोकेशन वगैरे नव्हतो टाकत, कारण कसं जरा सिक्युरिटेड राहिलं पाहिजेत गोष्टी। काही जे ठिकाणं छान आहेत, म्हणजे जास्त लोकांना माहिती नाही आहेत, ते जास्त घाण होत नाही। सो त्यामुळे मी लोकेशन नव्हतं सांगत। पण आता काय, आता सगळ्यांनीच सांगितलं आहे, मग आपण पण सांगून टाकू ना। तुम्ही पण या, एन्जॉय करा, पण फक्त कचरा वगैरे नका करू। आणि व्ह्यू बघा इथून काय भारी आहे। आहा, बाय द वे, आपल्या लास्ट इयर मॉन्सूनमध्ये मी तुम्हाला केपी फॉल्सचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये ब्रेसलेट्स वगैरे दाखवले होते ना, ते पायराईट स्टोन्स वगैरेचे ब्रेसलेट्स, तर ते सगळे यांनीच दिले होते आपल्याला। जर तुम्हाला पण परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो। मला ह्या शूजवरती बिलकुल भरोसा नाही आहे आणि आपल्या CTRची तर काय वाट लागली ते तुम्ही डेली व्लॉग्समध्ये बघितलंच असेल। सो असाच हा डॅम आणि असाच रस्ता आहे साईडनी। सो हाच फॉलो करत करत आपल्याला जायचं आहे। चलो लेट्स गो। अरे मेरे को ये शूज़ पे भरोसा ही नहीं है, मेरे को है ही इस पे थोडासा डाऊट। कारण हे वॉकिंग आणि रनिंग काइंड ऑफचे शूज आहे। रनिंग पण एवढं नाही, बट थोडंफार रनिंग करू शकतो। ट्रेकिंग वेकिंगसाठी नाही बनलेले भाई हे। पावसाची आता सक्त गरज आहे आम्हाला, कारण हे बघा कसा घाम फुटतो बघा। मला तर प्रॉब्लेम आहेच आहे गरमीचा, पण भाई फुल ह्युमिड झालं आहे वातावरण। पण क्लाउड्स आलेत, त्यामुळे पाऊस येऊ शकतो। मजा येईन पाऊस आला तर। आज फुल आपण तयारीमध्ये आहे भाई, सो टेन्शन नाही। रेनकोट म्हणजे वरचं जॅकेट आणलं आहे आणि फुल सेटिंगमध्ये। आज आपण कॅम्पिंग तर नाही करणार आहे, पण स्टील मजा येणार आहे। कारण हे बघा नजारे। काय मस्त लोकेशन भेटली आहे बघा। इथे मस्त हे झाड पडलेलं आहे असं वरती, आणि इथे आपण बसलोय आणि इकडनं नजारा बघा काय मस्त दिसतोय सगळं। बाय द वे, तुम्हाला दाखवतो आपण लास्टचा जो ब्लॉग होता ना, ती कॅम्पिंग कुठं केली होती ते दाखवतो। हे बघा, हा जो डोंगर दिसतोय ना पलीकडचा, इथे आहे बाळूमामाचं मंदिर। तिकडनं आपण खाली उतरलो होतो आणि या डोंगराच्या पलीकडे आणि त्या डोंगराच्या अलीकडे इथं मध्ये हे पाणी जातं आणि त्याच्या कठड्यावरती म्हणजे किनाऱ्यावरती आपण तिकडे कॅम्पिंग केली होती। तिकडनं पूर्ण हा डॅम व्ह्यू भेटत होता आपल्याला। इथे डॅमची वॉल आहे, सो त्या साईडला कॅम्पिंग केली होती। आता आपण आहोत ऑपोजिट साईडला एक्झॅक्टली, आणि इकडनं आपण जायचं आता सरळ। हे हवा सुटली ना थोडी मस्त हवा सुटली आता, जरा बरं वाटतंय। मला एक तर घामाचा प्रॉब्लेम भाई, त्यामध्ये फुल घाम।
तर जरा इथे फोटो वगैरे काढतो आम्ही आणि मग जाऊयात पुढे. चला. जर तुम्ही पुण्यामधनं इकडे येताय ना तर जे पार्किंगवालं लोकेशन ना दॅट इज अबाउट 65 to 66 किलोमीटर्स अवे आणि जर मुंबईवरनं येत आहे तर 85-86 किलोमीटर्स अवे आहे. सो तुम्ही येऊ शकता डायरेक्टली लोणावळा स्टेशनवरती उतरा. जर ट्रेनने येत आहे तर तिथून ऑटो रिक्षाज वगैरे मिळून जातील. बाय द वे आत्ता 3:15 वाजत आलेत आणि आपण लेट ना हो म्हणून आता डायरेक्टली मी तुम्हाला भेटतो आपल्या लोकेशनवरती. फायनली वी आर ॲट द लोकेशन. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याच्या फ्लोचा. भाई काय भारी लोकेशन आहे. आता किती वाजलेत माहिती आहे का? 3:30 वाजलेत आणि थांबा तुम्हाला लोकेशन नीट दाखवतो. इन 3, 2, 1 कशी वाटली लोकेशन सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आवडली असेलच तुम्हा लोकांना कारण समर एवढ्या गरमीमध्ये असा थंडावा दाखवल्यानंतर भाई असं गारगार वाटतं आणि मी तर ती फिलिंग घेतोय. तुम्ही माझ्या थ्रू ती फिलिंग घेताय तर पटकन ह्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून टाका. भाई नवीन आहात तर सबस्क्राईब करा कारण असेच भन्नाट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. हे जे पाणी येते ना हे पूर्ण शिरोता डॅममधनं येते आणि तो तिकडे टनल आहे. त्या टनलमधनं पूर्ण फ्लो होऊन वलवण डॅममध्ये ॲड होतो. तर ड्रोन शॉट्स घेते रुपाली. त्यानंतर मग आम्ही पूर्ण जे आपला किचन सेटअप करू आणि जी मुळात आपण जे करायला आलो म्हणजे मॅगी स्पायसी एकदम मसाला मॅगी तडकावाली ती बनवणार आहोत. सो मी सगळं सेटअप वगैरे करून घेतो त्यानंतर आता तुम्हाला भेटतो. चलो. तर मंडळी आम्ही त्या साईडला गेलो होतो बघितलं पण तिकडे ना फ्लो जास्त असल्यामुळे बसायला वगैरे प्रॉपर अशी जागा नाही. सो आम्ही आता इथेच आपला किचन जो आहे तो सेटअप केला आहे. मस्त समोर व्ह्यू आहे. मागे पण आपल्या एकदम मस्त असा सुंदर असा व्ह्यू आहे आणि इकडे रुपाली आहे. तर सगळ्यात पहिले आपण बनवणार आहोत मॅगी. तर सगळं जे आहे ना चॉपिंग वगैरे करून मी रेडी करतो त्यानंतर आपण भेटू. म्हणजे मला रील कंटेंट पण भेटेल ना. कसं दोन्ही करावं लागतं मला. रील पण बनवावं लागतं यूट्यूब पण करावं लागतं. बहुत डेंजर आहे रे. वेजीज वगैरे चॉप करून घेतल्यात मी. हे बघा इकडं कांदा आहे, इकडे टोमॅटो आहे, कोथिंबीर आणि मिरची. तुम्हाला जर शिमला मिर्च वगैरे गाजर वगैरे टाकायचं असेल तर ते पण तुम्ही एकदम बारीक बारीक मस्त चॉप करून घ्या. अभी अपन प्रोसेस शुरू करेंगे. पहले डालेंगे तेल और उसमें डालेंगे लहसुन बिसून. अरे लहसुन चॉप करायचं राहिलं आहे करून घेतो. चला. प्रोफेशनल. मसाला मॅगीची प्रोसेस न लय सिंपल आहे. म्हणजे मी जशी बनवतो तशी. पहिले तेल वगैरे टाकलं तुम्ही मागच्या फुटेजमध्ये बघितलंच. तेलमध्ये लसूण आणि मिरची पहिले मस्त फ्राय करून घेतली. त्यानंतर मग आपण आता टाकलेलं आहे कांदा आणि टोमॅटो. आता कांदा आणि टोमॅटो मस्त जोपर्यंत गाळ होत नाही ना त्याचा तोपर्यंत त्याला शिजवायचं. त्यानंतर मग मीठ मसाला टाकू थोडासा अँड दिस मॅजिक मसाला. सगळं काय टाकलेलं आहे. आता फक्त आणि फक्त आपल्याला करायचं आहे वेट उकळी यायची आणि मॅगी शिजायची. तोपर्यंत हा नजारा आपण एन्जॉय करूयात. त्या लवकर येऊन पण लेट झालं आम्हाला. आता किती वाजलेत माहिती आहे का? 4:46 झालेत. सो आता मॅगी रेडी झाली की ती आपण खाता खाताच चहा बनवूयात म्हणजे टाईम वेस्ट नाही होणार आणि मग खाऊन फटाफट निघूयात कारण इकडनं
बराच वेळ जाणार आहे आपल्याला त्या रोडपर्यंत पोचायला. ऑलमोस्ट 45 मिनिट्स टू 1 hour तर लागेलच. मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलो की 30 मिनिट्स टू 45 मिनिट्स लागेल, बट आम्ही येता बघितलं ना, सो 45 मिनिट्स टू 1 hour एवढं तर लागणारच आहे भाई. आपली मॅगी बघा काय मस्त शिजते इकडे. कलर बघा काय भारी आलाय भाई. अशा ठिकाणी शांत नेचरमध्ये येऊन कुकिंग करणं म्हणजे मॅगीच नाही, बऱ्याच गोष्टी म्हणजे काही कुक करा तुम्ही, व्हेज करा नॉनव्हेज करा भाई, वेगळीच मजा येते. एक वेगळंच शांतता असते मनामध्ये आणि कुक करायला पण मला मजा वाटते. सो असे व्लॉग्स येणार आहेत, सो सबस्क्राईब करा. देखो मी मॅगी अँड व्ह्यू. मॅगी आपली तयार झालेली आहे. आपल्याकडे प्लेट्स नाहीत त्यामुळे डायरेक्टली मी ह्या भांड्यामध्येच मस्त चीज ग्रेट केलेलं आहे आणि वरती बघा गार्निशिंग बघा कसली भारी केलेली आहे तुमच्या भावानी. आता आपण चहा बनवून घेऊयात. इकडे चाय बनवतोय, तोपर्यंत रुपाली मॅगी टेस्ट करेल आणि सांगेन कशी बनली आहे. चला. मोमेंट ऑफ ट्रूथ, मसाला मॅगी इज हिअर अँड रुपाली टेस्ट करणार आहे. बापरे. 1 मिनिट. अमेजिंग अमेजिंग, बहुत अच्छी बनी है. मेरा आवाज नहीं रिकॉर्ड होगा. हाँ वाकई में अच्छी बनी ना, ओवर एक्टिंग नहीं ना. नहीं, बहुत अच्छी बनी. जितने पैसे दे रहे उतना बोल दिया मैंने. अपनी चाय बन रही आहे. आता आम्ही मस्त मॅगी खाऊन घेतो. माईकचा ना हा विषय असतो, नाहीतर मग 2 माईक पाहिजेत, इकडे एक आणि तिकडे, म्हणजे जो तुमच्या संगती असेल ना त्यांच्यासाठी. आपली चहा इकडे रेडी होतोय, मॅगी इकडे तयार झालेली आहे. मॅगी खाऊन घेतो, नाही तर थंड होईल माहिती. चेअर्स. सही में मस्त बनी. मेरे को लगा पैसे तारीफ कर रहे. नहीं, सच्ची बात बनी. भारी बनली है भाई. चीज का टेस्ट भी मस्त लग रहा है. Man, Hemant chef is here. There is nowhere. जेवण एकदम भारी बनवतो आहे. मॅगी आपली अर्धी संपली आहे आणि इकडे चाय पण आपला उकळलेला आहे. सो आता गॅस बंद करू आणि चहा टेस्ट करून बघेल रुपाली. आज टेस्ट करायला रुपाली आहे. हा चाय इज रेडी. मी टेस्ट करून बघतो पहिले. हाँ अच्छी हुई है, बट एकदम कड़क नहीं हुई. जैसे कड़क चाहिए वैसे नहीं हुई, बट ठीक है, चांगली है. आता रुपाली सांगा. येवले जैसे बनी है एकदम. हाँ उसके एकदम कड़क नहीं रहती. सेम येवले जैसे बनी है. बहुत अच्छा, बहुत है. थँक्यू. थँक्यू. चहा पिऊन झालेलं आहे आपलं, सगळं काय झालेलं आहे. आता सगळ्यात डोकं तापायची गोष्ट काय माहिती आहे का, हे सगळं धुवायचं आहे आणि मग बॅग पॅक करायचे आणि मग निघायचं. एवढ्या सगळ्यात चांगल्या गोष्टीमध्ये ही एक गोष्ट जर काहीतरी याचा जुगाड आला ना भाई, तर लय मजा येईल. ह्याच्यामुळं जाऊशी ना वाटत पुढं, बट ठीक आहे, करावं लागतंय. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है, वैसे ही खाने के लिए भांडी धोना भी पड़ता है. चला धुवून घ्यायचं मग भेटू. इट्स 5:37 आणि आपण सगळे भांडी वगैरे धुतलेत आणि बॅग वगैरे पॅक करून आता आपण निघतोय इकडनं. जर तुम्ही येताय इकडे तर या, फुल मजा करा, धिंगाणा करा, तुम्हाला हवं ते करा, पण फक्त कचरा करू नका. आपण पण बघा सगळं जेवढं काय घेतलं होतं ते सगळं बॅगमध्ये भरून आता परत चाललो आहे आणि मग डस्टबिनमध्ये डंप करणार आहे. सो आता 5:37 झालेत, निघूयात इथनं. पार्किंगच्या तिकडे तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला कळेल की किती वेळ लागतो इथून तिकडे पोचायला किंवा तिथून इथे, म्हणजे तेच. आता 5:37 झालेत, हे लक्षात ठेवा. भाई निकलते असे. रुपालीला विचारू तिचा एक्सपिरियन्स कसा होता. थांबा जरा, वॉटर क्रॉसिंग आहे, वॉटर क्रॉसिंग करू दे. थांबा. एक तर मी 2-3दा वाचलं तर परत वाचलं. हां, टेल मी अबाउट युअर एक्सपिरियन्स कैसा रहा.
मजा आया? बहुत मजा आया, बहुत ही अच्छी मैगी बनी थी, बहुत अच्छी चाय बनी थी। अपना चाय वाला प्लॅन आजचा हुआ कॅन्सल। हाँ फाइनली हम लोग ने यस यस आम्ही जाणार होतो बाळू मामाला, चहाचं आमचं कधीपासून चाललेलं, पण फायनली ते कॅन्सल झालं म्हणून हे सक्सेसफुल झालं असं बोलते। हाँ चलो अभी चला। डायरेक्टली भेटूया तुम्हाला गाडी। उद्या अँड वी आर बॅक ॲट आर पार्किंग लोकेशन। हे बघा आपली गाडी इकडे आहे आणि आता वाजलेच 6:23। 5:37ला आपण तिकडनं निघालेलो आणि 6:23ला इथे पोहोचलो आहे, म्हणजे अराउंड 45 मिनिट्स लागतात। आता तुम्ही कॅल्क्युलेट करा भाई, इतकं डोकं नाही चालत आहे, थकलो आहे आता, ती पण थकली आहे भाई। आता इकडनं निघूयात। कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भाई, तुमची कमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जितकं तुम्ही कमेंट कराल तितकं मला चांगलं वाटेल वाचायला आणि एंगेजमेंट वाढते, त्यांनी यूट्यूबचे व्हिडिओज अजून लोकांपर्यंत रेकमेंड होतात। सो आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, मस्तच असाच काहीतरी ॲडव्हेंचरसवाला व्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी। सो स्टे ट्यून्ड, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी। सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट। सायनिंग ऑफ राऊत, बाय 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 करो। बाय आवाज नसेल मला, थांबा, बाय बाय बाय।